दोस्तों, मुंबई मुलुंड की रहने वाली आनवी कामदार रायगढ़ कुंभे वाटरफॉल घूमने गई थी, जो कि 350 फुट ऊंचाई पर है। ये उस ऊंचाई पे एक पत्थर पे खड़े होकर उनका पांव फिसला और वो गहरी खाई में जा गिरी। रेस्क्यू टीम उसी वक्त वहां पहुंच गई, लेकिन इतनी गहराई तक पहुंचना और फिर इतनी गहरी जगह जाकर उनकी बॉडी को ऊपर लाना बहुत ही मुश्किल था। इसमें कई घंटे लग गए। जब उनको ऊपर लाया गया और हॉस्पिटल पहुँचाया गया, उस वक्त वहाँ पहुँचते ही उन्होंने अपना दम तोड़ दिया। आइए वीडियो को देखते हैं। हे बघ, हे ग्रास इथनं खाली गेलेलं दिसतंय, हे आपण दिसतो समोर. समोर जात. येस येस येस. पुढे हे इथे बघ, हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट. काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून तिथे जायची? ही साधारण एक 100-150 फूट खाली इकडची दरी आहे गाडी असायची. सागर, मूवमेंट आहे का? तुझं मी येतो खाली. खाली. अरे आपल्याला डिफेक्ट झालं, लवकर यायचंय. राईट साईड. 2-3 नंबर हा लास्ट येईल. एक रोप. अरे वरचे कुठे राहिले? अरे वरचे तुला याच्यात नाही, याच्यात घेतो असं इथलं इथं. स्टार्ट होईल. काढून खाली टाकलं तरी चालेल. क्रॉस चेक कर जरा. त्याचे लॉक आहेत का सगळे बघ. त्याचे लॉक आहेत का? ट्राय घे इकडे. झटका टाका देऊ. लाईन मध्ये जाऊ द्या. त्याच्या पुढे टाका. मस्त गोड एका लाईन मध्ये पूल होऊ दे. खूप छान. जाऊ द्या, मागची पुढे फिक्स साईन कर नाही. आलेत का आपले लोक आले? मामा या. ठीक आहे, सगळ्यांनी खूप छान काम केलं. पुढच्या वेळेला पण असंच, फक्त त्या मुवमेंटला काय करायचंय प्रत्येकाने स्वतःच ठरवायचंय की दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय, दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय वाट बघायची नाही. की इथनं मी सेफ राहायला पाहिजे, जाणारी कंडिशन पुढची मुलं ती पण सेफ राहिली पाहिजेत. आणि मला काय, कालची कुंभे येथील घटना अतिशय दुर्दैवी होती. आम्ही सगळ्यांनी त्या मुलीला दरीतून बाहेर काढण्याचे शक्य तितके सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु शेवटास त्या मुलीचे प्राण वाचू शकले नाही. कालच्या या घटनेवरून मला महाराष्ट्रातल्या तरुणांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे या सोशल मीडिया आणि रील्सच्या नादात आपण पावसाळी पर्यटनाच्या नावे जे काही जीव घेणे खेळ करत आहात, आपल्या जीवाशी आपण जे काही खेळ करत आहात, एकानी रील बनवली, ती त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली, तर ती रील पाहून आपण देखील त्यांनी जो काही जीवघेणा खेळ केलेला आहे, त्याच्या स्वतःच्या जीवाशी जो काही खेळ केलेला आहे, तसंच आपण आपल्या जीवाशी देखील खेळ करून तसाच व्हिडिओ, तसेच फोटो काढायला आपण तिथपर्यंत पोहोचतोय. आपण काय करतोय हे आपल्या तरुणांना कळलं पाहिजे की आपण आपल्या जीवाशी खेळून इतका तो कुंभ्याचा जो परिसर आहे, ज्याला रिस्की पॉइंट असं नाव दिलेलं आहे, आपल्या जीवाशी खेळून पोरं तिथपर्यंत पोहोचत आहेत. तिथे जाऊन अगदी काहीही प्रकार चाललेले आहेत. मागे तर 15-16 जणांनी मिळून तिथे जाऊन वाढदिवसाचा केक कापला होता. तिथून थोडा जरी पाय सरकला तरी आता काल जशी घटना घडली तशीच घटना खाली 100-150 ते 300 फूट खोल दरी आहे, तिथून वाचणे अगदी अशक्य आहे.
तर मुलांनी एकाचं पाहून दुसऱ्याचं पाहून तिसरं, सोशल मीडियावर सध्या दुसरं काहीच आलेलं नसून एकाने रील बनवली तर त्यांनी बनवलेली रील तशीच पोज, तसेच फोटो, तसेच व्हिडिओ आणि त्या रीलला तसेच गाणं, हे सगळं आपण करत आहोत. तर आपण आपल्या जीवाशी जो काही खेळ करत आहोत तो खेळ करू नये. तरुण वर्गांनी निसर्गात फिरायला यावं, निसर्गाचा आनंद घ्यावा, परंतु आपल्या जीवाशी असा खेळ करू नये. अशा प्रकारचे रील आणि फोटोच्या नादात आपल्या जीवाशी खेळ करू नये, हाच माझा महाराष्ट्रातील तरुणांना. दोस्तों, इस बारिश के मौसम में ऐसी जगहों पे बिल्कुल भी मत जाइए जहां आपकी जान को खतरा हो. इस वीडियो को जितना हो सके शेयर करिए ताकि नौजवान बच्चे जो हैं वो रील बनाने के चक्कर में, रील बनाने के जोश में अपने होश को ना खोएं.